माझे सर्व वाल्मिकी व्यासपीठावर बसलेले सर्व माझे महर्षी वाल्मिकी या सर्वांना एक वाल्याकुडाचा जय वाल्मिक मित्र हो. स्वतःच्या पोटासाठी आपण खूप आणतो, परंतु दुसऱ्याच्या पोटासाठी, समाजाचं पोट भरावं यासाठी आपले जे उपोषण करते, स्वतःचं पोट मारून 6 दिवसापासून इथे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणी करतं काय स्वतःसाठी? स्वतःसाठी तर सर्वच करतात. जय मित्र, बोलायचं भरपूर आहे. हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आणि त्यापेक्षा कुंभकर्णाची झोप घेतलेला आपला समाज, ज्या वेळेस या संघर्षामध्ये एखादा आंदोलक ज्या वेळेस न्याय देण्याची भूमिका, माझ्या जमातीवर अन्याय होतोय आणि न्याय देण्याची भूमिका ज्या वेळेस घेतो, त्यावेळेस तो तिथे घरदार सोडून, रातपाट सोडून इथे उघड्यावर कशा पद्धतीने ते 6 दिवस वागले असतील, राहिले असतील, याचा आपण विचार करू शकता. आपण सकाळपासून इथे आल्यानंतर आपल्याला घराची ओढ लागते की घरी केव्हा जायला मिळेल, परंतु तुम्ही इथे आल्यानंतर आमच्या भावाला कशा प्रकारे ऊर्जा मिळते, की एक एक क्षण त्याला एक महाग पडतो की कशा प्रकारे आम्ही दिवस काढले. आणि या प्रकारे दिवस काढत असताना तो जो इतिहास घडवतो आहे, त्या इतिहासाचे तुम्ही एक साक्षीदार आहात. आणि जो काही इतिहास यापुढे घडणार आहेत, तर तुम्ही अभिमानाने म्हणणार आहात की मी सुद्धा त्या दिवशी 1 तास होता, 1 दिवस तिथं होतो. आणि म्हणून आपली जमात ही सामाजिक प्रवाहामध्ये यायला पाहिजे, म्हणूनची ही सर्व धडपड आहे. आपल्याला पहिलीच्या वर्गात शिकवलं जातं, काय शिकवलं जातं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, विविधतेने नटलेल्या या भारताचे आम्ही नागरिक आहोत. परंतु ज्या वेळेस आपण सार्वभौमत्वाची भूमिका बजावतो, समाजवादाची भूमिका बजावतो, त्यावेळेस बाबासाहेबांनी एक सर्वांना समान संधी या तत्वाचा अवलंब केला. माहिती आहे का समान संधी? काही माहित नाही. मित्र, तुम्हाला मी थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये घेऊन जाईल इतिहासात, की आपल्या समोर 4 फोटो दिलेले आहेत. त्यातले महर्षी वाल्मिकींचा एक पहिला फोटो आहे. आपल्याला जे पहिलं संविधान जे दिलेलं आहे ते आहे रामायण, की सर्व म्हणतात की रामराज्य यायला पाहिजे. ती रामराज्याची रचना आपल्या महर्षी वाल्मिकींनी केली. मला असा एक मंत्र दाखवा की तो आपल्या समाजामध्ये आपण उपयोगात आणतो. आहे का? ओम नमः शिवाय म्हणतो का आपण नेहमी? नाही म्हणत. जय गुरुदेव म्हणतो? नाही म्हणत. असे अनेक मंत्र आहेत, पण ते आपल्या समाजात आपण सामाजिक जीवन जगत असताना उपयोगात येत नाही. परंतु ज्या वेळेस सकाळ होते, तर सकाळीला काय म्हणतो आपण? रामपहाट झाली म्हणतो की नाही? त्यानंतर आपण जेवणाला बसल्यानंतर आपण काय म्हणतो? अभिवादन करताना घे भाऊ रामांचं नाव, कर सुरू. युद्धावर जाताना काय म्हणतात? जय श्रीराम म्हणता की? त्यानंतर आजकालचे राजकारणी, पुढारी, नेते मंडळी जे असेल ते, यांचं रामाचं नाव घेऊन घेतल्याशिवाय राजकारण पण पूर्ण होत नाही. माहिती आहे ना रामराज्यावर किती राजकारण केलं यांनी? अरे हे तर सोडत. अहो, मनुष्य वारल्यानंतर, मयत झाल्यानंतर काय म्हणतो? राम नाम सत्य. अहो, ते मंत्र कोणी दिलाय? वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी. त्याचे जनक आपणच, त्याचा अभिमान आपल्याला पाहिजे. बरोबर आहे की नाही? एकदा होऊ द्या आपल्या महर्षी वाल्मिकींचा जयघोष. महर्षी वाल्मिक भगवान की जय. महर्षी वाल्मिक भगवान की जय. अशा उज्ज्वल अशा कुळात आपण जन्मलेलो आहोत. महर्षी वाल्मिकींच्या कुळामध्ये आपण जन्मलेलो आहोत.
हे पण रामनाम हे बोलत आजकालचे राजकारणी असेच भुगतात. आम्ही ज्या वेळेस सुरुवात करतो ते असे डराव करतात. कोणी बॉम्बेवरून येतो, कोणी दिल्लीवरून येतो. आमच्याकडचा एक गाढव जो होता तो आमच्या बॉम्बेवरून आलेला होता, त्याला हाकलला आम्ही सिटी जोरला. त्यानंतर दुसरा फोटो आहे आमच्या महर्षी वाल्मिकींच्या सोबत असलेला दुसरा फोटो तानाजी मालुसरेंचा आहे आणि शिवाजी महाराजांचा आहे. मित्र, सार्वभौमत्वाची जी भूमिका मांडली की इथलं राज्य, इथलं जमीन, इथलं नदी, इथलं पहाड हे जे कोणाचे आहे ते आमचे आहे. आम्ही तर रहिवासी आहोत आणि आम्ही इथले मूळ रहिवासी आहोत. म्हणून आमचं जर का सर्व आहे तर स्वराज्याची संकल्पना साकार करणारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत. की या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस त्यांच्याकडे तानाजी मालुसरे हे आले की माझ्या मुलाचं लग्न आहे महाराज, तुम्हाला यायचं आहे लग्नाला. आणि या भूमीमध्ये, या भूमिकेत असताना महाराजांच्या डोक्यात काही वेगळंच चालू होतं. त्यावेळेस तानाजी मालुसरेंना समजतं की महाराज काही लग्नाला येणार नाही, ते लढायला जाणार आहेत, चढाई करण्याला जाणार आहेत कोंढाण्याला. त्यावेळेस आपल्या तानाजी मालुसरे काय म्हणतात, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, बरोबर आहे ना. हो. आणि मग स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आपले तानाजी मालुसरे उदयभानला भिडण्यासाठी कुठे गेले, तानाजी कोंढाण्याला गेले. कोंढाण्याला गेल्यानंतर जिथं पहाडावर, कराडांवर माणूस चढू शकत नाही अशा कराड त्यांनी पार केला आणि उदयभानाशी भिडले. उदयभानाशी भिडल्यानंतर त्यांचे घनशाहीचं युद्ध चाललं आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंची ढाल या उदयभानाच्या तलवारी पुढे टिकली नाही, ते दोन तुकडे होऊन ती खाली पडली. अशा वेळेस तानाजी मालुसरेंनी त्यांच्या डोक्यावरील शेला काढला आणि त्यांचे घाव, जिथं ढाल टिकली नाही तिथं शेला किती दिवस टिकणार होता, किती वेळ टिकणार होता. परंतु अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं, संघर्ष केला आणि अशा ह्याच्यात ते खाली दडासे येऊन खाली पडतात. त्यावेळेस मात्र आपले शेलार मामा येतात. शेलार मामा आल्यानंतर त्या उदयभानाचा फडजा पाडतात आणि भगवा तिथं फडकवतात आणि दुरून रायगडावर आपल्या कोंढाण्यावर भगवा फडकलेला आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक संदेश दिला जातो. त्या उत्साहाच्या भरात महाराज तिथे येतात. महाराज आल्यानंतर त्यांना दिसतं की नाही, माझा भगवा जो आहे कोंढाण्यावर फडकतो आहे. पण ज्या वेळेस ते कोंढाण्यावर चढत असताना त्यांना तिथे दिसतं की इथे तर विजय भगवा फडकल्यानंतर विजय उत्सव काही मनवला जात नाही, ढोल ताशे काही वाजले जात नाही. अशा परिस्थितीत ज्या पुढे आल्यानंतर त्यांना दिसतं की आपला तानाजी मालुसरे हा सिंहाच्या सारखा लढून तो दडाशाही होऊन शहीद झालेला आहे. त्यावेळेस मात्र शिवाजी महाराजांचं उद्गार आहे, गड आला पण सिंह गेला. मित्र, ती स्वराज्याची संकल्पना होती, त्या आपली भूमीची संकल्पना होती, आमच्या राज्याची संकल्पना होती. ते राज्य संपलं. त्या राज्य संपल्यानंतर राजेशाही संपली आणि लोकशाही आली. लोकशाही आल्यानंतर कित्येक तानाजी मालुसरेंनी जन्म घेतले, परंतु इथं शिवाजी महाराजांनी जन्मच घेतला नाही. तानाजींनी त्यांची जी भूमिका होती ती पार पाडली. अनेक आमदार खासदारांना आपसात बांधून यांना निवडून दिलं, परंतु शिवाजी सारखा एखादा छत्रपती इथं पैदाच झाला नाही. इथे जे डुप्लिकेट लोक आहे, या राज्यकर्त्यांनी संविधानामध्ये जे आपल्याला दिलेला अधिकार आहेत यापासून वंचित ठेवले आणि आपण मात्र त्यांना त्यांच्यासाठी आपसात भांडण करून त्या हरामखोर नेत्यांना निवडून दिलं. म्हणून आपल्याला खरी संकल्पना स्वराज्याची आणायची असेल तर आपल्यालाही आपले राष्ट्रीय प्रतिनिधी शिवाजीच्या रूपात आपण शोधले पाहिजे, तरच आपला तानाजीचा उद्धार होईल. नाही तर आपण तानाजी सारखे शौर्य गाथाच गात राहू आणि शिवाजीचे नाव घेणारे मात्र नेमके राज्यच करत राहतील. ही भूमिका आपल्याला बदलवायची आहे. स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य आणि ती भूमिका तुम्हाला यापुढे साकार करायची आहे मित्र हो. त्यानंतरची भूमिका तुम्हाला देईल की बाबासाहेब आंबेडकरांचा इथं फोटो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द जरी उच्चारला
तरी आपल्याला असं वाटतं की मी पण माझा धर्म भ्रष्ट झाला की काय, अशी मानसिकता आपल्या लोकांमध्ये येते. परंतु त्याच बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचे फळे चाकायला सर्व तयार असतात, परंतु बाबासाहेबांचे नाव घ्यायला कोणीही पुढे येत नाही. म्हणून आपल्यावर ही वेळ आज रोजी आलेली आहे. म्हणून एक जयघोष उद्या माझ्या बाबासाहेबांच्या नावाने. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. मित्र, बाबासाहेबांनी ज्या काही भूमिका केल्या, मी तुम्हाला एक शेवटी प्रश्न विचारेल की ज्या वेळेस मनुस्मृतीमध्ये 4 वर्ण होते, वर्ण समजतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्यातला सर्वात शूद्र या जो आहे याच्यासाठी हे सर्व बेनिफिट आहे. तर बाबासाहेबांची एक संकल्पना जी होती, तुम्हाला सांगेल की मनुस्मृतीमध्ये ज्या काही 4 वर्ण होते त्यातल्या ब्राह्मणांचा जो वर्ग आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार जन्मापासून होता. शिक्षण देऊ शकायचे, शिक्षण घेऊ शकायचे, राज्य क्षेत्रात ते भाग घेऊ शकायचे, संपत्ती सुद्धा संग्रहित करू शकायचे. परंतु त्यातला एक अधिकार कमी केल्यानंतर यातील क्षत्रिय जो गट आहे यांचे मुलं शिकायचे, परंतु क्षत्रिय कधी शिकवत नव्हता. ते अधिकार ब्राह्मणांना जास्त होते आणि राज्य करायचे. त्यानंतर वैश्य म्हणजे व्यापार करणारा आणि शूद्र की जे आपण होते. तर या सर्व भूमीमध्ये, या सर्व भूमिकेत जन्मापासून जो ब्राह्मणांच्या कुळामध्ये जन्मला तो जन्मता श्रेष्ठ आणि दलितांच्या घरात जन्मलेला हा जन्मता शूद्र. जन्मता कोणी वर्ण व्यवस्था करू शकतं का? नाही करू शकत. परंतु ही जन्मता व्यवस्था जी आहे ही मनुस्मृतीमध्ये केली गेली. आणि म्हणून या दलितांना ज्या प्रकारे त्यांना शिक्षण द्यायचे असेल किंवा ब्राह्मणांसारखे त्यांना जर अधिकार पाहिजे असेल, ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला शिक्षणाची जर सवलत दिली तर तो महर्षी वाल्मिक होऊ शकतो. आणि एखाद्या व्यक्तीला क्षत्रियाची जर त्याला क्षत्रिय म्हणजे राजकारभार पाहणारा. आणि या सर्व व्यवस्थेमध्ये शूद्रांना जे व्यवस्था द्यायची आहे, आरक्षण द्यायचं आहे, तर ते त्यांना समान व्यवस्थेमध्ये जर आणायचं असेल तर त्यांना आरक्षण शिवाय पर्याय नाही. म्हणून शूद्रांना शिक्षणाची व्यवस्था आरक्षणाच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर राज्य व्यवस्थेमध्ये त्यांना राखीव पद त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून राखीव ठेवण्यात आले. जीवन त्यांचं राहणीमान उंचावं आणि ते समाज प्रवाहामध्ये यावे यासाठी यामध्ये नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात आलं. परंतु हे जे आरक्षण आहे हे आरक्षण फक्त कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात ज्या वेळेस आपल्याला द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे हरामखोर सरकार आपल्याला टाळतं. ज्या ठिकाणी आपण गौरव गाथा गातो की आम्ही कोळी, आदिवासी कोळी असे आहोत तसे आहोत, त्यावेळेस मात्र हे हरामखोर शासन आपल्याला म्हणते की तुम्ही बोगस कोळी आहात, तुम्हाला आरक्षण दिलं जाणार नाही. म्हणजे आपल्याला आपली डिग्निटी, प्रतिष्ठा हे या महाराष्ट्र शासनाने घालवली. म्हणून आपल्याला आपला स्वाभिमान जर जागृत करायचा असेल, आपल्या लोकांना जर समाज प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आरक्षण शिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आरक्षणासाठी ज्या वेळेस आरक्षण हा विषय येतो, आरक्षण विषय किती भयानक आहे तुम्हाला सांगेल की एक वेळेस आपल्याला असं जाणवतं की वधूवर परिचय मेळावा असतो, वधूवर परिचय मेळावा. मी भरपूर वेळेस वधूवर परिचय मेळाव्यात गेलो. तिथे मुलींची काय पसंती असते? पहिली, मला नोकरीवाला नवरा पाहिजे, पती पाहिजे. मित्र, जर आपल्या समाजातील मुलींनी असं ठरवलं की नोकरीवाला मुलगा जर का आपल्या आदिवासी कोळी जमात जर देत नसेल तर आपल्या मुलांना मुली सुद्धा मिळणार नाही. म्हणून जर नोकरी पाहिजे असेल तर आरक्षण आणि प्रमाणपत्र या 2 गोष्टीशिवाय तुमचा उद्धार होणार नाही, तुम्हाला नोकरी लागणार नाही.
आणि त्यासाठी आमचे जे बांधव आहेत यांनी उपोषणाचं जे वेपन त्यांनी घेतलेलं आहे, शस्त्र जे घेतलेलं आहे हे खूप महत्त्वाचे शस्त्र आहे. म्हणून एक लक्षात घ्या की आरक्षणशिवाय आपला उद्धार होणार नाही, आरक्षणशिवाय आपल्याला नोकरी मिळणार नाही आणि नोकरी मिळाल्याशिवाय तुम्हाला चांगली मुलगी सुद्धा मिळणार नाही. म्हणून आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर अगोदर आपल्याला नोकरी आणि आरक्षणाचे फायदे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून आरक्षण असेल तर चांगलं तुमचा परिवार सुखी राहील. आरक्षण जर असेल आपण टिकवून ठेवलं तरच आपला समाज पुढे जिवंत राहील. नाही तर तुमची परिस्थिती अशी होऊन जाईल की सकाळी तुम्हाला नोकरीवर कामावर जायचं असेल तर घरून डबा घ्यावा लागेल आणि रोजंदारीने कोणी रोजंदारीचे 100-200 रुपये देत आहेत का बुवा, आणि दिलं तर ठीक, नाही दिलं तर घरी येईल. म्हणजे अशी दयनीय परिस्थिती आपल्या जमातीची होऊन जाईल. म्हणून आरक्षण हे जे आहे हे संविधानाने दिलेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आहे. कोणाच्या ऐऱ्या गैऱ्याची ती खैरापत नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा परिवार जर टिकवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आरक्षणासाठी तुम्हाला झगडावं लागणार आहे. मला माहिती आहे की तुमचं नोकरीला लागण्याचं वय निघून गेलेलं आहे. आज रोजी अशी परिस्थिती आहे की आपल्याला 1950 पर्यंतची परिस्थिती आपल्याला वारंवार दाखवण्यात येते की बाबासाहेबांचं उदाहरण दिल्यानंतर की बाबासाहेब असताना त्यांना शाळेमध्ये जाताना वरांड्याच्या बाहेर शिक्षण घ्यावं लागत होतं, परंतु त्यांना शिक्षणाची सवलत तरी होती. ते वरांड्यात तर राहिणार पण वरांड्यावरनं ते शिक्षण तरी घेऊ शकत होते. आज रोजीची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे मित्र. जर आपल्या मुलांना व्यवसाय शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुमच्या मुलांना वैधता आणि प्रमाणपत्राशिवाय वर्गात प्रवेशच मिळत नाही. वरांडा तर सोडा, तुम्हाला कॉलेजचं तोंड सुद्धा दिसणार नाही. इतकी हरामखोर परिस्थिती या हरामखोर राजकारणी नेत्यांनी करून ठेवलेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की साहेब तुम्ही खूप मोठ्या गोष्टी करतायत, आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर हे होतं, आमचे अभ्यासक सांगता की तुम्ही असे कागद जोडा, हे कागद जोडल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्ही सामाजिक प्रवाहामध्ये येऊ शकतात. तर अशा वेळेमध्ये एक लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्यावर सर्टिफिकेट आपण ज्या वेळेस काढायला जातो त्यावेळेस आपली पहिली पायरी असते SDO प्रांताधिकारी. हा प्रांताधिकारी म्हणतो तुमचा SBCचा GR चुकीचा आहे, तिच्यात कोडी आहे, OBCचा GR चुकीचा आहे, तो बदलून आणा. मग आपण जातो यांच्यावर अपील कशावर करतो, समितीकडे जातो, समितीकडे SDOच्या विरुद्ध अपील करतो. समिती पण तेच सांगते लोकशाहीचा पहिला स्तंभ जो आहे हा प्रशासन आहे. प्रशासन आपल्याला म्हणतं की तुमचे GR चुकीचे, तुमचे एंट्री चुकीच्या, तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. तुम्हाला सामाजिक प्रवाहामध्ये रोखणारा पहिला स्तंभ हा प्रशासन आणि तो म्हणजे SDO. मग आपण तिच्या विरुद्ध जातो न्यायालयात, हायकोर्टात. प्रशासन लोकशाहीमध्ये न्यायालय हा जो आहे हा लोकशाहीचा दुसरा स्तंभ आहे. दुसरा स्तंभ इकडे गेल्यानंतर तो सुद्धा आपल्याला तेच सांगतो की SBCच्या GR मध्ये कोणी कोमा तत्सम जाती आहे, तुम्हाला अनुसूचित जमातीचे फायदे दिले जाणार नाही. परंतु हे GR पाहतात, संविधान मात्र पाहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं ज्या प्रकारे प्रशासन आपल्या विरोधात आहे त्याच प्रकारे न्यायालय हायकोर्ट सुद्धा हे चुकीचं आहे, ते आपण आपल्यावर अन्याय करतो. म्हणजे लोकशाही 3 स्तंभावर जी लोकशाही उभी आहे त्यातील प्रशासन हे चुकीचे अन्याय करतं, न्यायालय अन्याय करतं. हे म्हणतात कायदे तुम्ही बदलवून आणा, कायद्याप्रमाणे तुम्हाला देता येत नाही. मित्र प्रश्न असा आहे की कायदे मंडळात कायदे तयार होतात. कायदे मंडळ माहिती आहे का, लोकसभा विधानसभा. विधानसभेत कोण कायदे तयार करतात, आपण दिलेले आमदार खासदार. हे आमदार खासदार कोणून दिले निवडून, आपण. मग तुम्ही ज्या प्रकारे तुमचा लोकप्रतिनिधी देणार तसेच तर कायदे तयार होणार आहे ना. मग आपण दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर चांगले कायदे बनवले असते
तर आपल्याला प्रशासन सुद्धा आपलं ऐकलं असतं, न्यायालयाने सुद्धा आपल्याला न्याय दिला असता. म्हणून लोकशाहीप्रमाणे जर तुम्हाला जायचं असेल तर आपण जी झालेली चूक आहे, ज्या लोकप्रतिनिधींनी आपली बाजू विधानसभेत मांडायला हवी होती, जो SBCचा GR चुकीचा आहे तो रद्द करण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये पाठपुरावा करायला पाहिजे होता. परंतु हे लोकप्रतिनिधी आपल्याला काही न्याय देण्याच्या भूमिकेत नाही. अशा परिस्थितीत जर लोकशाहीमध्ये आपला लोकप्रतिनिधी जर आपण चुकीचा निवडला, त्याचे परिणाम म्हणून आज रोजी आपण 1950 पासून तर आजपर्यंत आतापर्यंत आपण त्याचे चटके भोगत आहात. इथं 26 आमच्या जळगावचं बोलेल मी, बोर नाही होते ना तुम्हाला. ज्या प्रकारे आमचे भाऊ 6वा दिवस आहे, त्या 6व्या दिवसापर्यंतची परिस्थिती मी जी अनुभवली 26 दिवस, तर आम्ही सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी रिटर्न यायचे. परंतु आमचे जे शिलेदार होते 8, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं माझी जबाबदारी होती, अशी आम्ही प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली की 9 वाजल्यानंतर त्यांच्या सोबत झोपायचं. या व्यासपीठावर ज्या प्रकारे असं व्यासपीठ तिथं झोपण्याची व्यवस्था सुद्धा उघड्यावर. ज्या वेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस थंडी नव्हती, परंतु आता थंडी इतक्या जोरात पडते की आपल्याला घरामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या चादरी टाकाव्या लागतात. भाऊ आपण कशा प्रकारे दिवस काढत असाल, हे भयानक परिस्थिती आहे. परंतु एक सांगेल तुम्हाला, तुम्ही जे उपोषण करताय हा इतिहास घडवत आहेत आणि याची पावती तुम्हाला समाज नक्कीच देणार आहेत. ही सामाजिक लढाई आहे. सामाजिक लढाई आपण एकमेकाला दोष देऊन होणार नाही. ज्या पद्धतीने मी 26 दिवस ज्या प्रकारे आपण संघर्ष केला, मी पहिल्याच दिवशी ज्या वेळेस कलेक्टर साहेबांना भेटलो, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही वकील आहात, तुम्ही एक काम करा, मी तुमचा बांधलेला आहे, तर तुम्ही कोडी नोंदीवरून टोकर कोडी, महादेव कोडी, मल्हार कोडी, ढोर कोडी याच्या सर्टिफिकेट देण्यात यावे याबाबतचा एक साधा शासन निर्णय घेऊन या. तुम्हाला याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी सांगेल की सर्व महाराष्ट्रातील कोड्यांच्या नोंदी ह्या कोडी आहेत. संविधानाने सुद्धा हे सांगितलं आहे की 1933चा GR हा जर का स्टार कमिशनच्या रिकमेंडेशनने आलेला आहे आणि स्टार कमिशनचं रिकमेंडेशन हे इन्फ्लुएन्शियल ट्राईब अँड कास्ट या पुस्तकातलं घेण्यात आलेलं आहे आणि तीच प्रेसिडेन्शियल ऑर्डर राष्ट्रपतीने राज्यपालांच्या संमतीने अनुसूचित जमातीच्या 342च्या सूचीमध्ये टाकलेला आहे. आणि त्यानंतर विदर्भाची ज्या वेळेस वेळ येते तर मध्य प्रदेशातील विदर्भातील जो कोडी आहे हा 76ला एरिया रिस्ट्रिक्शन छत्रबंधन उठल्यानंतर तो सुद्धा अनुसूचित जमातीचा हक्कदार म्हणून हा जन्माला येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे आरामखोर आपल्याला म्हणतात की तुम्ही 56च्या लिस्टमध्ये नव्हते. अरे हरामखोरांनो, 56 नंतर 1976ची जी लिस्ट आली ती 76ची लिस्ट लोकूर कमिशन जे आहे, लोकूर कमिटी याच्या रिकमेंडेशन याच्या शिफारसीवरनं आल्या आणि त्या शिफारसीमध्ये त्यांनी क्लिअर कट वर्डिंग वापरलं की तुम्ही रसेल आणि हिरालाल याचाच तुम्ही उपयोग करा. आणि रसेल आणि हिरालाल हे सांगते की बेरार प्रांतातील कोडी हा प्रत्येक कोडी म्हणजे कोडी महादेव याच जमातीचा आहे. हे जे आहे हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. संविधानामध्ये जर लिहिलेलं आहे तर हे प्रशासनाला सुद्धा माहीत पाहिजे. हे जर प्रशासनाला माहीत पाहिजे तर तेच जर का न्यायालयाला सुद्धा माहीत असायला हवं. ज्या वेळेस या सर्व सामान्य गोष्टी आमच्यासारख्यांना जर समजतात, या सर्व गोष्टी जर आमच्यासारख्यांना सर्वांना समजतात, आपल्याला वाचल्यानंतर सर्वसाधारण माणसांना जर ह्या गोष्टी समजतात तर न्याय देणारा, प्रमाणपत्र देणारा जो आहे प्रांत अधिकारी याला माहीत नसायला हवं का? त्याला माहीत नसेल असं होईल का? नाही आहे. त्यानंतर हायकोर्टाचा न्यायाधीश, जर तुम्ही संरक्षण करताना तुम्हाला फंडामेंटल राईट्स जे आहे
याचं प्रोटेक्शन करण्यासाठी उच्च न्यायालयाची आणि सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे की आमचे संविधानिक सेवा सवलतीचं प्रोटेक्शन संरक्षण या प्रशासनापासून करणं तुमची जबाबदारी आहे. परंतु तुम्हाला न्याय देतं का न्यायालय? नाही. मग मला सांगा, या सर्व गोष्टी जर संविधानामध्ये दिलेल्या आहे तर प्रशासन हे लोकशाहीप्रमाणे चालत आहे का? नाही चालत. न्यायालय लोकशाहीप्रमाणे चालत आहे का? नाही. नाही चालत. मग कायदे मंडळातील जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहे हे तरी लोकशाहीच्या पद्धतीने चालत आहे का? नाही. म्हणून हे जर का लोकशाही पद्धतीने चालत नसाल तर हे परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल तर त्याला फक्त आणि फक्त तुम्हीच लोक ते बदलवू शकतात आणि ते म्हणजे तुमच्या मताच्या अधिकाराने योग्य प्रतिनिधी निवडून. म्हणून मी असं सांगेल की तुम्ही तुमचा मताचा अधिकार तुमच्या पुरता का होईना आमचा प्रतिनिधी हा बेधडक पाहिजे आणि तो विधानसभेमध्ये आवाज उठवणारा पाहिजे. आयला गेल्या अशा पेटी आणि खोक्यांचा दाबलेला तो हरामखोर नसावा. तो आपल्या मतावर निवडून जातो परंतु आपल्या मताची किंमत तो तिकडे पेटी आणि खोक्यांमध्ये लावत असेल तर ते मात्र आता खपून घेतलं जाणार नाही. म्हणून हे खोटं सरकार असो, हे मनुस्मृतीचं सरकार असो, या प्रत्येक सरकारला आपल्याला यापुढे धडा शिकवायचा आहे. मी ज्या वेळेस 26 दिवस मी ज्या वेळेस आंदोलन केलं, आमच्यासोबत अनेक आमचे बांधव 26 दिवसापर्यंत उपाशी होते. त्यामागे मागची भूमिका निभावणारे अनेक आमचे बांधव होते. त्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही समाज तिथं संघटित केला त्या संघटित करताना अशी ओरड होते की समाज संघटित होत नाही, ठोकल्यासारखे एकमेकाचे पाय ओढतात अशी ओरड जिथं करतात. तर मित्र, तुम्हाला इथं येताना कोणी पैसे दिले का? नाही दिले. तुम्ही स्वतःहून इथं तुमच्या हक्काची जाणीव ठेवावी म्हणून तुम्ही इथं आलात. परंतु इथं मात्र पाय ओढणारं तर कोणी दिसलंच नाही. म्हणून मी माझ्या समाजावर जे कोणी आरोप करत असतील तर जळगावचे असो किंवा दर्यापूरचे असो तर या आमचे खेकड्यासारखे आमचे लोक आहेत, ही भावना चुकीची आहे. समाजाला आवाज दिल्यानंतर समाज हा एकत्र होतो. म्हणून एकदा समाजाची सुद्धा जय घोष देऊया की आदिवासी कोळी जमातीचा विजय असो. आदिवासी कोळी जमातीचा विजय असो. मित्र, हे संघर्ष साधा नाहीये. तुम्हाला ज्या प्रकारे सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. त्याच प्रकारे प्रमाणपत्र हा आपला संविधानिक सेवा सवलती मिळणे सुद्धा जन्मतः सिद्ध हक्क आणि अधिकार आहे. परंतु प्रशासन जर का आपल्याला आपले न्याय अधिकार देत नसेल तर प्रशासन म्हणजे कोणाला? तो आला एसडीओ कोणाला? पब्लिक सर्वंट. पब्लिक म्हणजे नागरिक, सर्वंट म्हणजे कोणाला? नौकर. पब्लिकचा नौकर आहे हा. कोण आहे? विजय असो. महादेव. एक पब्लिक सर्वंट जो मतदान राजा, जो सरकार बसवायची आणि उलटवायची ज्याची हिंमत ठेवतो ते तुम्ही मालक आहात आणि हा पब्लिक सर्वंट म्हणजे हा नौकर आहे. आणि नौकर आपल्यावर जर गुरगुर करत असेल तर अशा नोकराला सुद्धा आपण यापुढे धडा शिकवणार आहे. म्हणून जे काही कायद्याचे दरवाजे तुमच्यासाठी तोडता येईल ते आपण तोडणार आहोत, संविधानिक पद्धतीने तोडणार आहोत. जर हा एसडीओ आपलं काम जर करत नसेल तर याची तिकडे बदली करा आणि चांगला आणा. अशा प्रकारे आपण एक मागणी सुद्धा आपण करणार आहोत. आणि ज्या पद्धतीने उच्च न्यायालय, आता आपल्याला असं वाटतं की उच्च न्यायालय म्हणजे भरपूर मोठं आलं. अरे तो पण पब्लिक सर्वंटच आहे. त्याला बी 2 हात आणि 2 पाय दिलेले आहे आणि त्याच्या डोक्यावर संविधान नावाचं मोठं पुस्तक आहे आणि तो संविधान आपल्याला हक्क देतो आणि तो संविधान त्याला जबाबदारी देतो. न्यायालयाला जबाबदारी आहे की आपले प्रोटेक्शन त्यांनी करावं. परंतु आपण या जे कोणी अधिकारी आहे, जे कोणी न्यायालय असतील, या न्यायालयापर्यंत आपण जाण्याची हिंमत ठेवली नाही. जो न्यायालय आपल्या संविधानिक सेवा सवलती मूलभूत हक्क डावलतो की जे संरक्षण देण्याची त्याची जबाबदारी आहे, ते आपले मूलभूत हक्क जर डावलत असेल तर अशा न्यायालयाची सुद्धा
आपल्याला मुख्य न्यायालयाकडे तक्रार मात्र याच्या पुढे करावं लागणार आहे आणि ते आपण केल्याशिवाय आता राहणार नाही. आपल्याला गुलामगिरीपेक्षा आपण लढून मारू, पण गुलाम होऊन मारायचं नाहीये. चालेल ना? हो का गुलाम होऊन मारायचंय? नाही. तुम्हाला तुमचे उज्ज्वल भविष्य जर का साकार करायचं असेल, तुमच्या मुलांना जर डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, त्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे. त्यासाठी समाज हा महत्त्वाचा आहे आणि ते जे आहे ते सर्वचा सर्व उन्नतीचा पासपोर्ट जो आहे तो सर्टिफिकेट आहे मित्र हो. आणि तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेल, समाज म्हणजे काय असते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माहिती का आम्ही कसे एकत्र झाले? समाज कसा ओळखला जातो माहित नाही. समाज जो जुडलेला आहे कशाने जुडलेला आहे माहित नाही. समाज जे आम्ही जे जुडलेले आहात, आम्ही जे जुडलेले आहात ते एका स्त्रीमुळे. एका कुटुंबातील स्त्री ज्या वेळेस दुसऱ्या कुटुंबात जाते, अशा असंख्य जे कुटुंब मिळून एकमेकाच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कुटुंबात आपली स्त्री जाते, तर असे इंडोगॅमस ग्रुप कौटुंबिक व्यवस्थेवरनं तो जो समाज तयार होतो, तो समाज म्हणजे ते जे कुटुंब असतं ते मोठ्या स्वरूपात ते समाज म्हणून असतं. आणि आपण त्याला काका मामा भाषा या पद्धतीनं कुठेतरी आपण ते गुंफलेले असतात. म्हणून आपण समाज म्हणजे सर्वच्या सर्व महर्षी वाल्मिकी यांचेच वंशज आहोत. फक्त आपला दर्जा जे ठरवतं आपल्या समाजातील मुली ठरवतात, त्यांचा वैवाहिक संबंधावरनं आपला समाज हा ओळखला जातो. आणि आपला जो समाज आहे हा इंडोगॅमस ग्रुप. आणि एका कुळात आपण विवाह करत नाही. एका कुळात करतो का आपण विवाह? नाही करत. फक्त एका कुळात विवाह करत नाही, परंतु समाजामध्ये आपण आपल्या मुली देतो. म्हणून मी आमच्या भगिनींना सुद्धा विनंती करेल की आमचे मुलं खूप हुशार आहेत, त्यांना संधी नाही मिळाली, ते आता संघर्षात उतरलेले आहे. तुम्हाला नोकरी आले मुलं पाहिजे असेल तर ते देऊ आम्ही, परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या मनात अनुचित प्रकार काही करू नका. समाज जर जागृत ठेवायचा असेल तर आपल्याला आपल्या मुलीसुद्धा आपल्या मुलांकडेच द्यायला पाहिजे, इकडे तिकडे द्यायला नको. आणि समाज सुद्धा जर जागृत ठेवायचा असेल, सुसंस्कृत करायचा असेल, तर तुम्ही सुद्धा योग्य प्रतिनिधी निवडून द्या आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. त्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे हेच सांगेल. आणि इतकं बोलतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो.